नमस्कार, कुकिंग विथ माय चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज मी तुम्हाला 15 फेट जवळ आले म्हणून झटपट जिलेबी रेसिपी करून दाखवणार आहे. अगदी झटपट होते ही आणि खूपच चांगली होते घरच्या घरी आपली. तर त्यासाठी मी आता तुम्हाला साहित्य घेते बघा. आता सगळ्यात प्रथम एक बाउल घेतला आणि त्यामध्ये मी चाळून घेतलेला 1 कप मैदा घेतला. मैदा थोडा ताजा असावा, जास्त दिवसाचा नसावा. त्यामध्ये आता मी 1 चिमूटभर मीठ टाकून घेते. गोड पदार्थाला चिमूटभर मीठ टाकावं. आणि त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालून घेतलं, घट्ट तूप, पोहे खायच्या चमच्यानं. आणि ते आता मी पिठाला चांगलं चोळून घेते. आता त्याच चमच्यानं मी 2 चमचे दही घालून घेतलं, फेटलेलं. थोडंसं आंबट आहे दही आहे. थोडासा जिलेबीला आंबूसपणा आला की चांगली लागते जिलेबी. ते पण आता मी चोळून घेतलं पिठाला चांगलं. आणि आता थोडं थोडं पाणी घालून, अगदी सुरुवातीला थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम नाही घालायचं. मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. एवढं पाणी लागत नाही, अर्धा कप पाणी बास होतं. एखादा कमी जास्त चमचा होऊ शकतो, मैद्यावर अवलंबून असतं. तर हे मिश्रण आता हे अर्धा कप पाणी लागलेलं आहे मला. थोडं हातानं चांगलं फेटून घ्यायचं याला. त्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या त्यातल्या. तर हे झालेलं आहे फेटून. आता याला आता मी झाकून ठेवते थोड्या वेळासाठी. अर्धा कप पाणी शिल्लक आहे. तर आता गॅसवर मी दुसरी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये त्याच कपानं मी 1.5 कप साखर घेते. त्याच कपानं मी पाऊण कप पाणी घालून घेते त्यामध्ये. साखर विरघळून घ्यायची. आता हलवत राहायचं थोडं साखर विरघळेपर्यंत मध्ये मध्ये. त्यात मी 1 टीस्पून वेलची पावडर घालून घेतली आणि थोडासा लिंबू रस घातला, 1 अर्धा टीस्पून. थोडासा मी लिक्विड कलर आहे तो घालून घेतला थोडासा. ह्याचा आता चांगला पाक बनवून घ्या. पाक म्हणजे 1 तारी 2 तारी असा नाही बनवायचा, फक्त असा चिकट लागला पाहिजे बोटाला. उकळी आली की मध्ये मध्ये बघत राहायचं चिकटतंय काय बोट. अजून झालेला नाही आहे. 2-3 वेळा चेक करायचा. 1 तारी 2 तारी लाडूसारखा पाक नाही करायचा त्याला. हे बघू शकता अजून झालेला नाही, चिकटत नाही एवढा अजून. परत घेतलं मी. आता थोडं चिकटतंय बोटाला, थोडं घट्ट पण झाला. झालेला आहे आता हा. आता मी हे पीठ भिजलेलं आहे चांगलं. ह्यामध्ये आता मी 1 पाव टीस्पून बेकिंग सोडा घालून घेते. अगदी पाव टीस्पून, जास्त नाही घालायचा. छोटा चमचा पोहे खायचा असेल तर अगदीच पुढच्या टोकावर अगदी पाव टीस्पून घ्यायचा. बघू शकता तुम्ही किती घट्ट आहे ते. पुन्हा थोडं फेटून घ्यायचं. अशा पद्धतीने झालं पाहिजे हे. जास्त पातळ पण नाही करायचं. तर माझ्याकडे 1 पायपिंग बॅग आहे, त्यामध्ये मी घालून घेते. तुमच्याकडं पायपिंग बॅग नसेल तर दुधाची पिशवी असेल तर ती साफ करून तीसुद्धा चालते. ह्यामध्ये घालून घेते आता मी हे मिश्रण.
ह्याला आता वरती रबर लावू शकता तुम्ही. मी एक कापड बांधलेलं आहे त्याला वरती, त्याच्यामुळं आपल्याला पाडायला बरं पडतं, वरती येत नाही मिश्रण. मी घट्ट त्याला एक कापडाची नाडी बांधलेली आहे. थोडासा कट द्यायचा त्याला, आपल्याला केवढी जाड पातळ पाहिजे त्या पद्धतीनं. थोडंसं तुमच्याकडे रुंद ह्याच्यापेक्षा कढई असेल किंवा दुसरं जिलेबी पाडायचं काय असेल तर घेतलं तर चालतं. हे थोडंसं अडचण होती यात. तीनच बसतात ह्यात. जास्त पाडायला गेलं तर हे होतंय, कमी पडती जागा. माझ्याकडे रुंद भांडं नाही आहे. हे चांगलं भाजून घ्यायचं आता, परतून अगदी झटपट होतात ही जिलेबी. तर हे काढून डायरेक्ट पाकात घालून घ्यायचं. पाक जास्त गरम नसला चालतोय, थोडासा कोमट पाहिजे. अजून 1-2-3 दाखवते तुम्हाला. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा नवीन रेसिपी बघण्यासाठी. या पद्धतीने आता मी काढून घेतलेल्या आहेत सगळ्या. काढून दाखवते तुम्हाला आता. ताटामध्ये काढून घेते. जास्त वेळ ह्यात ठेवायची काही गरज नाही, बुडवून लगेच काढल्या तरी पण चालतात. बघू शकता तुम्ही, खूपच छान झालेले आहेत जिलेबी. खायला पण तेवढ्याच टेस्टी झालेली आहे. अगदी झटपट 1 कप मैद्यापासून बनवू शकता तुम्ही घरच्या घरी. बघू शकता तुम्ही, चांगले कुरकुरीत घट्ट झालेले आहेत, कुरकुरीत. आणि आत चांगलं त्याचा पाक भरलेला आहे चांगला. थँक्यू.